नमस्कार. सध्या तुमची सांधेदुखी अचानकपणे वाढली आहे का? सध्याच्या वातावरणामध्ये सांधेदुखीचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. तर यामागची कारणं काय आहेत आणि त्याचबरोबर यावर आपण काय उपाय करू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. सध्या आपण ऋतू बदलाच्या काळात आहोत. म्हणजेच आतापर्यंत ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा सुरू होता आणि आता वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्याची सुरुवात होणार आहे. आणि या वातावरणामध्ये आपल्या शरीरातील वात हा अति प्रमाणामध्ये वाढत आहे. त्याचबरोबर आपण जे खातोय ते न पचलेलं अन्न हे स्वरूपामध्ये शरीरामध्ये साचून राहते आहे आणि यामुळे आपल्या शरीरातील जी सांधेदुखी आहे ती सध्या डोकं वर काढत आहे. त्याचबरोबर आपल्याला जर पूर्वी चिकनगुनिया किंवा ताप येऊन गेलेला असेल तर त्यामुळे होणारी सांधेदुखी देखील सध्या जास्त प्रमाणात तीव्रतेने जाणवत आहे. वातावरणातील गारवा बऱ्यापैकी वाढला आहे, त्याच्यामुळे शरीरातला वातही बऱ्यापैकी वाढत आहे. कंबरदुखी, गुडघेदुखी, हातांची पेरं दुखणे, सकाळी उठल्यानंतर कंबर ताठरून जाणे, बारीक बारीक सांधण्यावरती सूज येणे, मुंग्या वाढणे, अशा सर्व प्रकारच्या वातांच्या लक्षणांमध्ये वृद्धी झालेली आहे. तर या वाढलेल्या वातासाठी आपण काय करावे व काय टाळावे हे बघूया. आपली उन्हाळ्याची जी दिनचर्या चालू आहे ती सर्वप्रथम आपण बंद करावी. म्हणजे फ्रीज मधले थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स पिणे पूर्णपणे टाळावे. त्याचबरोबर एसी, फॅन, कूलर याचा वापर देखील आता बंद करावा. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा आवडीचा आंबा हा पचण्यासाठी अतिशय जड असतो आणि या वातावरणामध्ये पचनशक्ती खूप जास्त प्रमाणात कमी झाली असल्या कारणाने आंबे खाण्याचे प्रमाणही सध्या कमी करावे. मग आता या सांधेदुखीसाठी आपण घरातल्या घरात काय करू शकतो? रोज सकाळी कडक गरम पाण्याने अंघोळ करावी. तसेच सांध्यांच्या ठिकाणी गरम तेलाने मालिश करून तेथे शेक द्यावा. यासारख्या घरगुती उपायामुळे आपली वाढलेली सांधेदुखी नक्की कमी होऊ शकते. परंतु हे सगळे उपाय करून देखील तुमची सांधेदुखी वाढतच चालली असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्या आणि लवकर त्यावर उपचार करा. धन्यवाद.